पंढरपूरच्या मंदिरात मूर्तीखाली तळघरात सापडल्या 3 मूर्ती। व्यंकटेश, विष्णू आणि महिषासूर मर्दिनीच्या मूर्ती 12व्या शतकातल्या असल्याचा प्राथमिक अंदाज। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी नंबर 1। परकीय गुंतवणुकीचा आकडा 1.25 लाख कोटींवर। फडणवीसांचं ट्विट। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विशाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी। दोघांची रवानगी येरवडा तुरुंगात। जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी। रेवण्णाला बंगळुरूमधून करण्यात आली होती अटक। भुसावळमध्ये माजी नगरसेवकाच्या खुनाचा मास्टरमाइंड नाशकात सापडला। मुख्य आरोपी करण पथरोडला नाशिकच्या द्वारका परिसरातून अटक। आतापर्यंत 11 संशयितांपैकी 3 जण अटकेत। अरविंद केजरीवाल 21 दिवसानंतर परत जेलमध्ये जाणार। माझ्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, केजरीवालांची नागरिकांकडे विनंती। मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट शिवाजीनगर कोर्टाकडून रद्द। 2023 मधील फसवणूक प्रकरणी जरांगेंना दिलासा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं भारतात आणलं। आरबीआयकडे असलेल्या 822 टन सोन्यापैकी 413 टन सोनं ब्रिटनमध्ये। सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण। आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार। राज्य शासनाची विनंती फेटाळली। नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार। मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक। सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या 161 फेऱ्या रद्द। माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा। उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत 22 जणांचा मृत्यू। एकट्या बिहारमध्ये अवघ्या 2 तासात हृदयविकारानं 9 जण दगावले। दिल्लीकरांवर उष्णतेची लाट आणि पाणी टंचाईचं संकट। टँकरची संख्या वाढली। पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ।